पवार विरुद्ध पवार असा सामना झाला तर नक्की काय होणार याचा नंबर गेम फारच इंटरेस्टिंग आहे। अर्थात ही लढत आहे पवारांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीत। इथं नणंद वर्सेस भाऊजय असा सामना लोकसभेत पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे। पण हा सामना होण्याआधी ते स्टॅट्स काय सांगतात, नंबर्स कुणाचे तगडे आहेत, कुणाचा दबदबा जास्त आहे, यावरच बोलणार आहोत नंबर गेमच्या आजच्या एपिसोडमध्ये। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स। बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत सुप्रिया सुळे। उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलंय। संसदेतली सुप्रिया सुळेंची भाषणंही गाजलीत। अर्थात त्यावरून अजित पवारांनीही टोला लगावला होताच। भाषण करून संसदपटू किताब मिळवल्याने कामे होत नाहीत असं वक्तव्य अजित पवारांनी बारामतीतच केलेलं होतं। नुसता माणूस व्यक्ती निवडून देऊन काम न करता नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही। पार्लमेंटमध्ये भाषण करून मी आता जर इथं न येता मी मुंबईमध्ये बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथं काम बघितलीच नसती तर काम झाली असती। पण आता असं आहे की खुद्द अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून लोकसभा लढवण्याची तयारी करत असल्याचं दिसतंय। त्यासाठी पोषक वातावरण अजितदादांकडूनही तयार केलं जात आहे। याच पार्श्वभूमीवर बारामती लोकसभेचा इतिहास, भूगोल हे तर समजून घेऊच, पण विशेष म्हणजे बारामतीच्या मतांचा नंबर गेम काय सांगतो याचंही उत्तर या व्हिडिओतून शोधूयात। आणि त्यातून ही आकडेवारी सुप्रिया सुळेंचं टेन्शन वाढवणारी आहे की अजित पवारांचं तेही समजून घेऊयात। आधी शरद पवार खासदार, मग पुतण्या अजित पवार खासदार आणि आता मुलगीही खासदार असल्याचं महाराष्ट्र पाहतोय। पण आता बारामतीचा गड पवारांची मुलगी राखणार की सून यावरून चर्चांना उधाण आलंय। कारण अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे असं बोललं जातं। पण खरंच तसं आहे का, तर बिलकुल नाही। याआधीही असा सामना बारामतीकरांनी निवडणुकीच्या रिंगणात पाहिलेला आहे। तो कधी तेही सांगतो। शरद पवारांनी जेव्हा त्यांच्या सक्रिय राजकारणाला सुरुवात केली तेव्हा त्यांनी त्यांच्या मोठ्या भावाविरुद्धच प्रचार केला होता। शरद पवार यांचे थोरले बंधू शेकापचे उमेदवार होते, तेव्हा शरद पवारांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या बाजूने प्रचार करत आपल्या भावालाच आव्हान दिलं होतं। आता हा सगळा झाला इतिहास, पण बारामतीचा भूगोल नेमका काय आहे तेही पाहूया। बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 23.3% मतदार हे शहरी आहेत, तर 76.7% मतदार ग्रामीण आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात: दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, खडकवासला। या 6 पैकी 4 विधानसभा मतदारसंघात महायुतीची सत्ता आहे। दौंड खडकवासलामध्ये भाजपचाच आमदार आहे। 2023 मध्ये अजितदादांचाच थेट भाजपच्या समर्थनात गेल्यानं बारामतीचं राजकीय समीकरणच बदललंय। इंदापूरमध्ये आमदारही अजित पवारांचेच निकटवर्तीय समजले जातात। त्यामुळे पुरंदर आणि भोर हे 2 काँग्रेसचे मतदारसंघ वगळले तर बारामतीच्या एकूण 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 2च जागी महाविकास आघाडीची सत्ता आहे। याचा अर्थ असा आहे की सध्या तरी बारामतीत शरद पवारांपेक्षा अजित पवार यांची ताकद जास्त आहे असं या नंबरमधनं आपल्याला दिसतं। शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर जेव्हा अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत गेले होते तेव्हा म्हणजे ऑगस्ट 2023 मध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं। या स्वागताची तुलना थेट शरद पवारांच्या करण्यात आलेल्या स्वागताशी करण्यात आलेली। काकांपेक्षा दादांचे बारामतीत जल्लोषात स्वागत झालं अशी चर्चा रंगली होती। अशातच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आता अजित पवार जास्त आक्रमकपणे बारामतीत राजकारण करताना दिसून येत आहेत। अशातच सुप्रिया सुळेंसमोरची आव्हानं त्यांच्या भावाच्या पत्नीने वाढवलीत असं म्हणायला वाव आहे। त्याला कारण आहे ही आकडेवारी। सुप्रिया सुळे यांच्यासाठी काहीशी काळजी वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे। सुप्रिया सुळे या आत्तापर्यंत बारामतीमधल्या अपराजित लोकसभा खासदार असल्या तरी आधी त्यांची विनिंग लीड ही 2 ते 3 लाखाच्या घरात होती, पण आता त्यातला फरक हा 1 लाखाच्या आसपास आलाय। 2014ला महादेव जानकरांनी सुप्रिया सुळेंना तगडी फाईट दिली होती, तेव्हा अवघ्या 69,719 मतांनी सुप्रिया सुळेंचा विजय झाला होता। तर 2019 मध्ये 1.5 लाखापेक्षा जास्त मतांनी सुप्रिया सुळेंनी कांचन कुल यांचा पराभव केला होता। बारामतीत नणंद विरुद्ध भाऊजय अशी हाय व्होल्टेज लढत लोकसभेत पाहायला मिळाली तर त्यात आणखी एक नंबर गेमही महत्त्वाचा ठरतो, तो म्हणजे कारखान्यांचा। बारामतीत एकूण 10 कारखाने आहेत, त्यातील 6 सहकारी साखर कारखाने आहेत तर 4 खाजगी साखर कारखाने आहेत।
6 पैकी 4 सहकारी साखर कारखान्यांवर महायुतीची सत्ता आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, तर 4 पैकी 2 खासगी कारखान्यांवरही महायुतीचाच दबदबा आहे। त्यामुळे कारखान्यांच्या सत्ताकारणातही महायुती महाविकास आघाडीच्या पुढे दिसते। आता जर नंबर पाहिले तर पवारांच्या बारामतीत काकांपेक्षा दादांचे आकडे सद्यस्थितीत जास्त प्रभावशाली दिसतात। सुप्रिया सुळेंसाठी त्यामुळेच 2024ची निवडणूक फारच प्रतिष्ठेची असणार आहे। अशातच सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत जर झाली तर सुप्रिया सुळेंसमोरची आव्हानं या आधीच्या निवडणुकांपेक्षा जास्त खडतर असणार यात शंका नाही। गड राखण्याचं आव्हान तर सुप्रिया सुळेंसमोर असेलच, पण भावासोबत भावजयेविरुद्धही राजकारण करण्याचं तगडं आव्हान असणार आहे। या सगळ्यात अजित पवारांनी बारामतीत भेटी देण्याचं वाढवलेलं प्रमाण, कार्यकर्ते मेळावे, शिबिरं घेऊन बारामतीतल्या लोकांशी वाढवलेलं कनेक्शनही याची आकडेवारीही सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमांच्या तुलनेत जास्त आहे, यात शंकाच नाही। अशातच बारामतीच्या नंबर गेममध्ये सध्या तरी अजितदादा पुढे दिसत असले तर बायकोला निवडून आणण्यात महायुतीची ही ताकद पुरी पडेल का की अपुरी पडेल याचा अंदाज या आकडेवारीतून बांधता येऊ शकेल। पण याच नंबर गेमबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे कमेंट करून नक्की सांगा आणि द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।